नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाटेटच्या संदर्भात बालमानसशास्त्रीय अध्ययनशास्त्र या विषयातील शास्त्रज्ञांची विषयीची माहितीचा आपण सुरुवात करू व्हिडिओला। आज आपण बघणार आहोत श्रेणीबद्ध अध्ययन पद्धतीची उत्पत्ती। त्याचे जनक आहे रॉबर्ट गॅग्ने, हे होते अमेरिकन शास्त्रज्ञ। गॅग्ने यांनी आपल्या उत्पत्तीत 8 प्रकारच्या बौद्धिक कौशल्याचे वर्गीकरण चढत्या क्रमाने केलेले आहे। पहिलं आहे संकेत अध्ययन। संकेत अध्ययन म्हणजे पॅवलो यांनी मांडलेले अभिजात अभिसंधान उपपत्ती होय। हे अध्ययन प्रतिक्षिप्त वाणिज्य स्वरूपाचे असते। साधक अभिसंधान अध्ययन थॉर्नडाईकच्या प्रयत्न प्रमादापासून ते स्किनर यांच्या साधक अभिसंधानापर्यंतच्या अध्ययनाचा अंतर्भाव होतो। संकेत अध्ययनानंतरचा हा पुढचा टप्पा असून अभिजात अभिसंधानापेक्षा साधक अभिसंधान उच्च दर्जाचे असते हे दर्शविलेले आहे। तिसरा आहे साखळी अध्ययन। साखळी याचा अर्थ पूर्वी अध्ययन केलेल्या चेतक प्रतिसाद संबंधांचा नव्या परिस्थितीशी संबंध जोडणे होय। यात शाब्दिक साखळी आणि कारक साखळी असे 2 प्रकार पडतात। उदाहरणार्थ टेबल खुर्ची, दिवस रात्र, काळा पांढरा, राजा राणी अशा जोड्या पडतात। त्यानंतर चौथा आहे शब्द साहचर्य अध्ययन। यात उच्चारलेला शब्द आणि ती विशिष्ट वस्तू यांच्यात साहचर्य प्रस्थापित होते। पाचवा आहे बहुगुणित भेदाभेदन। ज्यावेळी एकापेक्षा अधिक उद्दीपक असतात त्यामधून अपेक्षित उद्दीपकांना योग्य प्रतिसाद देणे संबोध अध्ययन। यात आपण उद्दीपकाच्या गटात विचार करतो। यात वस्तूंच्या गुणधर्मांमध्ये जी समानता आणि सारखेपणा आपणास दिसतो यावरून आपण गट तयार करतो। तत्वांचे अध्ययन। समूहनिर्मिती झाली की आपण तत्वाचे अध्ययन करतो। व्यक्तीला विविध तत्वांच्या आधारावर प्रभुत्व मिळवावे लागते। ज्ञान म्हणजे अनेक तत्वांचे एक साखळी असते। त्यानंतर 8वे आहे समस्या विमोचन। अध्ययन प्रक्रियेतील हे सर्वात उच्च प्रकारचे अध्ययन होय, ज्यात समस्या विमोचनात मर्मदृष्टी विशेष महत्त्वाची असते। समस्या निश्चित झाल्यावर विविध पर्याय, परिकल्पना, स्वीकार, समाधान अशा विलोभनात पर्याय असतात। त्यानंतर बघूया आपण डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांची प्रभुत्व संपादन पद्धती। तर या प्रभुत्व संपादन पद्धतीमध्ये याची जनक आहे डॉक्टर बेंजामिन ब्लूम, हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते। त्यांच्या समकालीन त्यांच्या विषयी थोडी माहिती बघूया। समकालीन मूल्यमापन अभ्यासक्रमाच्या शेवटी आणि वैकल्पिक मूल्यमापन अभ्यासक्रम चालू असताना डॉक्टर ब्लूम यांनी आपल्या विद्यार्थ्यांना ज्या साध्या पद्धतीत शिकवते आणि त्याचे मूल्यमापन करतो त्यातील त्रुटी अध्ययनात घेऊन त्या कमी करण्याच्या उद्देशाने त्यांनी ही उपपत्ती मांडली आहे। त्यानंतर आहे अध्ययन उपपत्ती आहे सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती, ची जनक आहे अल्बर्ट बांडुरा, हे इटालियन मानसशास्त्रज्ञ होते। त्यांच्या उपपत्तीमध्ये त्यांनी अध्ययनार्थी हा नेहमी आदर्शाच्या शोधात असतो। त्याला आदर्श प्रत्यक्षपणे दिसले तर चांगले नाही तर तो चित्रपट, कथा, कादंबरी, नाटकातून आदर्शांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो। दुसरं आहे अध्ययनार्थी आदर्शाचे निरीक्षण करतो, त्यांच्या संबंधी ऐकतो, पाहतो, त्यांना आपल्या मेंदूत साठवून ठेवतो। त्यानंतर आदर्शाचे प्राण्यांना मेंदूत जतन करून ठेवतो। अध्ययनार्थी आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो, तसे वागण्याचा प्रयत्न देखील करत असतो। आपल्या वर्तनाबरोबर येण्याची आशा करतो। आपले वर्तन इतर व्यक्तींना कितपत आवडते कितपत आवडत नाही याचा शोध घेतो। चांगली प्रतिक्रिया व्यक्त झाली तर ते तसे वर्तन करतो। विरोध झाला तर अध्ययनार्थी त्या वर्तनाचा त्याग करतो। त्यानंतर आहे 8वा आहे अल्बर्ट बांडुरा यांनी मांडलेल्या सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्तीत निरीक्षण आणि अनुकरण यांचे महत्त्वाचे स्थान आहे। तसेच त्यांनी या उपपत्तीत प्रतिकारात्मक आणि स्वनियंत्रित यावर भर दिलेला दिसून येतो। या उपपत्तीत 4 उपक्रिया देखील समाविष्ट आहेत। पहिला आहे अवधानात्मक प्रक्रिया, दुसरा आहे धारणात्मक प्रक्रिया, तिसरा आहे कौशल्याचे निरीक्षण, अनुकरण आणि चौथा आहे प्रबलीकरण। सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती म्हणजे ज्ञानात्मक प्रबलीकरण सिद्धांत यावर बांधलेला पूल आहे। त्यानंतर आपण प्रकरण 3 चालू करणार अध्ययन परिणाम करणारे घटक कोणते ते बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।